स्टार्ट. नमस्कार. मी विजया उमा कुबेर कदम. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरकर वस्ती तालुका आटपाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज मी माझ्या मुलीला PTS परीक्षेसाठी पंढरपूर येथील विवेकवर्धिनी या केंद्रावरती घेऊन आले आहे. शिंदे सरांनी जे आयोजित केली आहे PTS परीक्षा, या परीक्षेचं नियोजन हे अतिशय उत्तम आहे. प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थी असतील, त्याच्यानंतर जे पर्यवेक्षक आहेत त्या सर्व पर्यवेक्षकांनी पहिला पेपर तरी अतिशय व्यवस्थितरित्या पार पडला. आम्ही पेपर पाहिले तर पेपरची काठिण्य पातळीसुद्धा अतिशय व्यवस्थित आहे. विद्यार्थ्यांच्या वयानुरूप पेपरची काठिण्य पातळी आहे. आणि त्याचबरोबर इथं वरती एकाही पालकाला सरांनी सोडलं नाही. त्याच्यामुळं पूर्णपणे त्यांच्यावरती विश्वास ठेवायला काही हरकत नाही. म्हणजे एवढंच म्हणता येईल की PTS परीक्षा ही दूध का दूध और पाणी का पाणी करणारी परीक्षा आहे. थँक्यू. नमस्कार. मी सारिका संतोष अवताडे. मी धीरुबाई अंबानी शेगाव धुमाला इथं कार्यरत असून माझा मुलगा CBSE असून सुद्धा मराठीमधून व्यवस्थित पेपर आणि त्यांचं नियोजन पाहता खूप छान प्रकारे नियोजन केलेलं आहे. व्यवस्थित टायमिंगनुसार पहिला तर पेपर व्यवस्थित पार पडलेला आहे आणि छान झालं. मॅडम. नमस्कार. माझं नाव मेघा प्रसाद वाघ. मी टाकळी रोड पंढरपूर येथे राहते आणि मला ब्रह्मचैतन्य इंग्लिश स्कूल तांदळवाडी येथील मुख्याध्यापक यांनी मला मार्गदर्शन दिलं शिंदे सरांविषयी. आणि त्याच्यामुळे मी शिंदे सरांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला माझ्या मुलीला 3री येथे परीक्षेसाठी फॉर्म वगैरे भरून घेतला. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव जयश्री योगीराज खिलारे आहे. मी एक हाऊसवाईफ आहे. तरी माझी मुलगी CBSE असल्यामुळे मी अवताडे सरांच्या यांच्या संपर्कातून तिला मी स्कूलमध्ये इथं PTS परीक्षेला बसवलेला आहे. तरी मी तिचा पहिला पेपर चेक केला की इंग्लिश मिडियममधून असूनसुद्धा तिने खूप छान लिहिलं आहे. पेपरबद्दल काय वाटतं? पेपरबद्दल काठिण्य पातळी छान आहे आणि व्यवस्थित सगळं तुम्ही नियोजन शिंदे सरांनी छान केलं आहे. मॅडम, इतर परीक्षेलाही तुम्ही मुलं बसवता. इतर परीक्षा आणि PTS परीक्षेमध्ये फरक काय आहे? इतर परीक्षेमध्ये शक्यतो आम्ही जातो, परंतु तिथं जे त्यांचे कोऑर्डिनेटर असतात ते फक्त पेपर घेतात. काही अडचण नाही. आपल्याकडं फक्त PTSला एवढंच आहे की मुलांकडून वाजवी फी घेतली जाते आणि शाळेच्या अभ्यासक्रमावरती पेपर व्यवस्थित काढला जातो. आणि मुलांचे किंवा पालकांचे एक म्हणजे विनाकारण पैसे जे खर्च होतात, पुस्तक म्हणा, प्रश्नसंच म्हणा, तो इथं आपला खर्च वाचतो. आणि त्याचबरोबर जी PTSची परीक्षा घेतली जाते ती एकदम व्यवस्थित आणि कुठंही भ्रष्टाचार वगैरे न होता पेपर पार पडले जातात. आणि सर जे कार्यक्रम घेतात मुलांचा सत्कार समारंभ, तो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा असतो. त्यामुळे मुलांना खूप प्रोत्साहन मिळतं आणि त्यामुळेच आज मी सांगलीवरून इथपर्यंत मुलीला पेपरसाठी घेऊन आली आहे. धन्यवाद.